मी आता 4थी शिकत आहे. माझे शाळेचे नाव राजीव शाळा खंडापूरचा. मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव कावळीबाई आणि तिचे पिल्लू. कविता ही गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपले संबंध जीवनात बदलून जाते. तुम्ही म्हणाल असे असते काय कविते? कवितेत नाद असतो, लय असते. त्याच्या प्रत्येक वेळी बाबा मला नवीन नवीन सुभाषित मिळवायचे. त्यातूनच सुभाषित वाचण्याचा छंद मला जडला. सुभाषित आहे कसं कसं. हाय दोस्त, मी रोहन. पैसे लोक मुझे रोहन ही कहते हैं. हे एक बरं आहे, नाहीतर आपल्याकडे लोकांना प्रकाश सकतो घ्या. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव राजीव शाळा खंडापूरचं. मी वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव गुरु दक्षिणा हे आहे. बाळगते मास्तरांचे घर. मास्तर फेरे घालत असलेल्या पुस्तकाचे नाव प्रभू शिवाजी राजा असे आहे. जुनी जाणती थोर मंडळी अजूनही बोलून दाखवतात. पूर्वीच्या काळी आपल्या महाराष्ट्रातून सोन्याचं दूध निघत असे आणि बहुतांशी ते खरेही आहे. शूर लढवई यांनी कवी मंडळांनी आदरणीय संजीवी खांबेटे यांचे आभार मानते की त्यांनी 4 दिवसांपूर्वी एक फोन केला की आपल्याला असा उपक्रम राबवायचा आहे. मग आपण कुठे राबवूया, शाळेमध्ये की कसं? तर म्हटलं नाही, एक आमची क्षेत्रभेट पण होईल, मुलांना एक वेगळा सुंदर असा अनुभव मिळेल. आपण सार्वजनिक वाचनालयामध्ये हा उपक्रम घेऊया. आणि आमचे जे आदरणीय मुरडकर सर आहेत ते माझे गुरु आहेत. त्यांच्या हाताखाली मी शिकलेले आहे आणि मला अभिमान आहे की ते माझे गुरु आहेत. त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं असे उत्स्फूर्तपणे. म्हणजे आत्ता एवढं वय आहे, खांबेटे सरांचं एवढं वय आहे, तरीही सामाजिक कार्यामध्ये ते इतके उत्स्फूर्तपणे आणि हिरिरीने सहभाग घेत असतात. ते बघून हेवा वाटतं.